उचलली जीभ की लावली टाळ्याला. म्हणजे देवाने आपल्याला तोंड दिले ना, तर याचा अर्थ असा अजिबातही होत नाही की आपण कुणाला काहीही बोलू शकतो. आता कालच्या व्हिडिओवर एक कमेंट आली की तुला भाजी बनवण्याचा कंटाळा आला होता म्हणून ते पाववडे तू व्हिडिओसाठी तसेच तळले आणि त्यासोबत जे एक दोन शब्द वापरले ना, ते मला इथे बोलायचे पण नाहीयेत. आणि राहिला प्रश्न कंटाळा येण्याचा, तर मला एखाद्या गोष्टीचा जर कंटाळा आला असता ना, तर ना मी कंटेंट क्रिएशन केलं असतं, ना जॉब केला असता. माझं घर सांभाळून, माझी मुलगी सांभाळून मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. नाहीतर ना, माझा नवरा एवढी चांगली अमाऊंट तर नक्कीच कमवतो की मी मस्तपैकी घरी बसून दुपारची झोप घेऊ शकते आणि मस्तपैकी इंस्टाग्राम, युट्यूबवर दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून ना निवांत माझं आयुष्य घालू शकते. पण मी असं नाही करत आहे. आणि याला जर कंटाळा येणं म्हणत असेल ना, तर हो, मला खूप जास्त कंटाळा येतो. आणि राहिला प्रश्न पाववड्याचा, तर लहानपणापासून मी जो पाववडा खाल्ला ना, तर तो असाच बनतो. आणि प्रत्येक पदार्थ हा ना वेळेनुसार, त्याच्या मागणीनुसार आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार बदलत राहतो. जसं त्यात भाजी ऍड झाली, आता चीज पण टाकतात आणि चक्क चॉकलेट सुद्धा टाकतात. याच्यामुळे ना मी फक्त एकच गोष्ट म्हणेल की हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. असो, ही एक कमेंट सोडली ना, तर आजचा आमचा दिवस खूप छान होता. कारण आज रिद्वीच्या स्कूलमध्ये ना इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन होतं आणि आमची रिद्वी आज झाशीची राणी बनून जाणार होती. तिला स्कूलला जायची वेळ झाली आणि धो धो पाऊस यायला लागला. मग काय, आमच्या झाशीच्या राणीला ना स्कूलमध्ये असं रेनकोट घालून जावं लागलं. आणि दुपारी मॅडमने अजिबातही फोटो काढून नाही दिले, म्हणून संध्याकाळी तिला परत रेडी केलं होतं. मग त्यासाठीच आम्ही खाली गार्डन मध्ये गेलो होतो आणि तिकडे जाऊन मॅडम तलवारने मच्छर मारत होत्या. म्हणजे सिरियसली. पण रिद्वीने ना खूप छान फोटोज आणि व्हिडिओ शूट करू दिलेत. त्याचा व्हिडिओ सुद्धा ना लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि गार्डन मध्ये रिद्वी आणि दीपकने सुद्धा भरपूर मस्ती केली, भरपूर फोटोज काढले. आणि घरी जाताना तर रिद्वीने असा चेहरा केला होता ना, जसं काही तिला हा ड्रेस जबरदस्तीच मी घातलाय. पण खरं सांगू का, सकाळी स्कूलला जाताना जेवढी ही एक्साइटेड होती ना, तेवढी आता फोटोशूट करण्यासाठी अजिबातही नव्हती. कारण ऑलरेडी सकाळी हा कॉस्ट्युम घालून झालाय ना. मग पुन्हा नऊवारी याच एका शर्तवर घातली गेली की आई तुम्हाला अलेक्सा काढून देशील का, बँगलोरला कसं आपण युज करत होतो. मग काय, माझ्याकडेही दुसरा ऑप्शन नव्हता. तिच्या बाबाने सगळं सेटअप करून दिलं आणि जेव्हा अलेक्सा ऑन झालं तेव्हा कुठे पोरगी खुश झाली. आता आजचा व्लॉग आवडला असेल ना, तर मला फॉलो करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.